बाबा नाव सांगा तुमचं. भानुदास हरिभाऊ पहिले. कुठून आले? आम्ही आलो धोतरच्या असती. पहिल्या वेळेस अन्न तेव्हा तुम्हाला उचलून आणलं होतं direct? हो. काय झालं होतं तुम्हाला? मला असं संडास मधून बाहेर निघालो आंतरे रोड मध्ये कोल्हापूरला बी ते डॉक्टर म्हणला एक इंजेक्शन केवढ्याचं म्हणला तेव्हा. हा, आणि ते म्हणला तुम्हाला 5.5 लाख रुपयाला भरावं लागते ना आधी. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? डॉक्टरनी काय सांगितलं शिर म्हणला हे पॅरालिसिस झालं होतं तुम्हाला. किती दिवस झाले त्या गोष्टीला? त्या गोष्टीला झालं बघा अजून 2 महिन्याला होते 12 महिने. 2 महिने. आता आपल्याकडे दुसरं विजिट आहे. हा, आता किती टक्के बरं वाटतं तुम्हाला पॅरालिसिस? मला त्याने आता यायला म्हणलो तेव्हा बाजावर बसताना उचलून टेकावं लागलं. पण आता मी असा कुलर टेकून बसून गाचाल धरून बसतो वरी. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोडस बिना आधारात चालतं. आजार आणि आंघोळीला आंघोळ केली ना पहिल्याने उचलून खुर्चीवर टेकीत होते. आता खुर्चीवर जायचं आंघोळ करायची आणि जवळ टाकी असं धरायचं आणि उभं राहायचं. बरोबर. धोतर काढायचं आणि लुंगी गुंडाळायची. फरक पडला. कथंच नव्हतं. मला एकदमच कसं येईल. हा नाही, पॅरालिसिस झालं ना. पॅरालिसिस मध्ये भरपूर पेशंटला वेळ लागतो कव्हर होण्यासाठी. हो हो. त्यामुळे तुमचं एज असल्यामुळे तर तुम्ही भरपूर कव्हर झाले. नाही मी सांगतो नाही खरं सांगायला काय मला गणे असा कुटका म्हणून खातात येत नव्हती भाकर. बरोबर. आता ह्याला म्हणलं ते म्हणलं आता आज फरक बसेल म्हणजे.